निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त. सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री. अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, उद्या शपथ घेणार. पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी सोहळा. ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार. तामिळनाडूत थलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा. टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम, व्हीसीके या पक्षांचा पाठिंबा. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती विदारक. संभाजीनगरच्या पैठणमध्ये 1 टन कांदा विकूनही हाती 0 रुपये. उलट अडत्यालाच खिशातून दिला 1 रुपया. तर करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये. राज्यातील अनेक भागात आजही पावसाच्या सरी. नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस, तर नांदेडच्या मुदखेड आणि कंधार तालुक्यात पावसाच्या सरी. वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस. मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार. उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात. जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार.